भूषण्या, काय केलंयस त्या हातावर म्हणायचं? काय हे काय कसला टॅटू काढलायस? विचार तर करायचा त्या डिझाईनचा, आपल्या रंगाचा. का काय झालं? बाबा पांढऱ्याने काढतो, निदान कळेल तरी. काय 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 देव जाण काय केलंयस ते. डोळं बारीक कर. कळना. थांब, तूच सांग. हे बघ, आता हा पूर्ण एक चेहरा आहे. ओके, आता इकडं समज आता हा डोळा आहे, असा इकडून असा डोळा आहे, आणि इकडं असं नाक आहे, आणि इकडं स्मित हास्य करणारे ओठ आहेत. ओके, म्हणजे अर्धाच चेहरा आहे हा एवढा. म्हणजे बघितलंस ना तर इकडं एक असं कळालं दिसतंय, गौतम बुद्धांचा आहे बघ, स्मित हास्य करणारा चेहरा. दिसलं? हा होय रे, पण तळ हातावर काढला असता तर एवढा त्रास नसता झाला मला. भूषण्या, एक सुंदर नाजूक गोरी छान मुलगी आपली जेव झाल्या. ग्रुप काढ आपल्या तिघांचा. माझी जेव झाल्या असं बोल. म्हणजे आपली काय कसं कसं घडलं तुमच्यात? म्हणजे सविस्तर. कोण असं वाटायचं पोरी नेहमी फर्स्ट बेंचवर बसणाऱ्या पोरांनाच भावतो. त्या दिवशी मी इंट्रोडक्शन देत होतो, अर्ध इंग्लिश अर्ध मराठी. फुटकं इंट्रोडक्शन आपलं सरांना इज्जतच काढली. माझा ऐकून ती पोरगी असली आणि तिला असताना मी तिला पाहिली. मग तिने माझी क्लास बाहेर वाट पाहिली. मग ती येऊन बोलली, त्यानंतर फोनवर बोलली, मग मुद्द्याचं बोलली. मग काय इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा भावा आपल्याला पोरगी पटली. एक नंबर विसल्या भावा. तू तर पाक सिरियस वाटायला लागलीस. गोलीगत गायब व्हायची नाही ना? नाही रे, स्वभावानं चांगली आहे ती. इतक्यात स्वभाव कळाला? तुझा जन्म काय त्यांच्या परड्यात झालता? चेष्टा करू नकोस, सरळ नीट ऐकून घे. मला काहीतरी होतंय, माझं पहिलं प्रेम आहे. अरे तुला सांगणार नाही तर कुणाला सांगणार आहे मी? बोल. इतकी गोरी आहे ती, आणि मेन म्हणजे तिच्या गोऱ्या हातावरचा मोरपंखाचा टॅटू सौंदर्यात भरच. मोरपंख हो झालं. बोंबाल कलर. काय ज्या वेगाने ही खजिन्याची पेटी तुझ्यापर्यंत आली आहे ना, त्याच्या दुप्पट वेगाने तिप्पट चोरून जाणार. सरळ बोल, काय म्हणायचंय? भावा, तुझ्या ऐकून हा 3 महिन्याचा जिओचा रिचार्ज केलायस ना, संपणार. खजिना, रिचार्ज, जिओ. कालूमल काय बोलतोयस? माझ्या मते तुझी ओव्हरऑल लव्ह स्टोरी ऐकून तिच्या नेचरची एक प्रतिकृती माझ्या नेत्रपटलावरती निर्माण झाली. दे, प्रिंट काढतो, खोलीत लावतो. मी काय सांगायला आलो तुझ्याजवळ? काय ती रिसटासारखा वागायलायस? सुंदर गोरी छान इथपर्यंत मला काहीच वाटलं नाही, पण मोरपंख म्हणजे धोका समजून घे. म्हणजे सुंदर मुलगी पान फुल वेल चंद्र चांदणी असं नाजूक काही काढू शकते ना रे, पण मोरपंख म्हणजे कुत्र्याने शी करून ती मातीने झाकल्यागत आहे भावा. अरे कुत्र्या नीट सांग, काय संदर्भ उदाहरण? डोकं नको फिरवू माझं. सांग. इंस्टावरती फोटो दाखव मला. दाखवतो की. हे बघ. आज विचित्रच का वागतोयस तू? तुला बघवत नाही काय माझं? किती साधा आहेस विसल्या तू. ज्या मोरपंखाकडे बघून तुझा हिमालय वितळलाय ना, त्या मोरपंखाखाली प्रमोद नावाचा लांडोर होता, लक्षात ठेव. अरे अक्षता सुर्वे आहे ही.
मोरपंख हा म्हणजे एकमेव असा टॅटू आहे 80 ते 90% असं गोंडलेलं लपवायला वापरतात. एका पर्टिक्युलर पिरियड पर्यंतच ती तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेव. तू सिरियस होऊ नको. तिचा हात घे, असा हातात हात घे आणि बघ असा उजेडात घेऊ. थोडासा हलव असा, जसा माझा मगाशी बघितलास ना बारीक डोळे करून, तसा बारीक डोळे कर.